अशी सुंदर आमची पूजा झालेली आहे संपन्न। तर आता मी सगळ्यांना आग्रह केला, म्हणजे आम्ही दरवेळेस नावं घेतोच, आता आमच्या इथे म्हणजे मंडळी आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आमच्या चॅनल नाव आहे डिश अँड मम्मी रेसिपी। तर आज तुम्हाला दाखवलंच आमची धडपड चालू होती पूजा करायची। तर अशी छान मस्त अशी पूजा मांडलेली आहे। वैशूला पाहिलंच तुम्ही, वैशू आलेली आहे आणि ह्या ताई आहे। तर ह्या अंजूताई आहे, ह्या त्यांची सूनबाई आहे आणि त्याच्या मावशी बसल्या या वर्षाताई आहे। वर्षाताईची ही मुलगी गायत्री। तर आता आम्ही सगळे छान असा पूजा करतोय। जशी जशी पूजा होईल तसं दाखवतो तुम्हाला। चला मग। तर मी तुम्हाला माझं जे हरतालिकेचं पूजेचं ताट आहे मी ते कसं तयार केलं आहे मी ते सांगते तुम्हाला। सकाळची धावपळ चालू होती, हे बघा छान निरंजन घेतलेली आहे, त्याच्यावर वात तयार केलेली आहे, हळदी कुंकू, अगरबत्ती, फुलं, वस्त्र, हे सगळं लागणारं साहित्य। आपले गणपती बाप्पा इथे ठेवले, छोटी मूर्ती आहे माझ्याकडे आपली देवाऱ्यामधली। इकडे जल घेतलेले आहे, इकडे आपलं पंचांग घेतलेलं आहे। तर सुंदर असं सगळं ताट तयार मी केलेलं आहे। तर मला खाली जायचं आहे, तर आम्ही खाली इथे ताई आहे वर्षताई म्हणून, त्यांच्याकडे आम्ही घरी करत असतो पूजा। आणि जेव्हा मी वटसावित्री म्हणजे पूजा करत असते ना ते तेव्हा तिकडे मी केंद्रामध्ये जाते, पण इकडे ताई आहे, आम्ही आमच्या सोसायटीमध्येच करतो नाही का सगळे मिळून। तर घरातलं सगळं छान व्यवस्थित सगळं आवरून झालेलं आहे, बघा तुम्ही एकदम व्यवस्थित। इकडे हॉल अंधारा आहे, तर इकडे चालू सगळं डेकोरेशनची पण तयारी चालू आहे, अजून बऱ्यापैकी बाकी आहे। आणि आम्ही पूजेची तयारी करतोय ताई आम्ही मिळून। तर हे बघा छान अशी महादेवाची पिंड आम्ही केली आहे, हे बघा। इकडे रांगोळी पण काढली आहे आणि हे सगळं साहित्य ताईन त्यांची पण सगळं पूजेची तयारी झालेली आहे। या ताई आहे, ताई हाय करा। तर मी जशी जशी होईल पुढे दाखवते मग तुम्हाला। तुम्हाला ताट वगैरे दाखवलंच, पण ही आज मी साडी नेसणार आहे, सुंदर अशी चिंतामणी कलर आहे। ही ज्वेलरी घालणार आहे, हा गोल्डचा नेकलेस आहे, माझी पोत आहे आणि छान अशी मी मस्त छोटीशी मेहंदी काढलेली आहे। तर ही साडी मी नेसणार आहे, आता मी नेसते आणि कशी दिसते दाखवते। पाणी घ्या, गरम पाणी चांगलं झालं। ह्याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस, मैत्रिणींसह त्याचं पारणं केलंस। इतक्यात तुझे वडील तिथं आले, त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं, मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली। पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं, तुला घेऊन घरी गेले व काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं। अशा या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली, याला हरितालिका व्रत असं म्हणतात। याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण
हीच होती ती आदल्या वर्षीची होती. आदल्या वर्षी होती छोटी. नाही ग एवढं आधी आणती का? आज आणायचंय पोरांना पाठवते ना. असं लायके बाई देवाचं सारिका आपली कुयरी आणायची ना गाता. हो अच्छा या नाही नका हो नका तुम्ही लईच किती छान लागली. अशी सुंदर आमची पूजा झालेली आहे संपन्न. तर आता मी सगळ्यांना आग्रह केला, म्हणजे आम्ही दरवेळेस नावं घेतोच. आता आमच्या इथे म्हणजे अंजुताई आहे, त्यांच्या सूनबाई आहे ह्या. तर ह्या आता त्यांच्या लग्नाला 4-5 महिनेच झालेले आहे. तर त्या उखाणा घेणार आहे. दिव्या घे मग सगळे. हे आम्ही घेणार होतो. छान छान छान. अंजुताई ताई घ्या. चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे हरताल राजेंद्र नावाचं नाव घेते हरताल की पुढे. वा 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 खूप छान. वैशू आता वैशूला पाहिलंच आहे तुम्ही याच्या अगोदर. वैशूने असा आज लुक केलेला आहे. आता ती सांगणार आहे. नाव घे. महादेवच्या पिंडीवर बेल घालते वाकून नाव घेते तुमचा मान राखून. आताच घेतलं दिव्याने. मावशी घ्या. छानस घ्या छोटस. हिमालयाच्या पर्वतावर पर्वत राशी राजेंद्रांचं नाव घेते हरतालिकेच्या दिवशी. ओके. आणि शंकरनारायणाचं नाव घेते. सुईचे पोते नाही सॉरी गव्हाचे पोते सुईने ओवले आणि ह्याच्या रावाने मला पावडर लावून फसवले. तर मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करूनच दिली होती. तर आता छान आमची पूजा झाली. फोटो वगैरे काढले आम्ही, भरपूर फोटो काढले आणि छान सगळे आज छान सगळे साड्याही नेसलेले आहे. छान सुंदर दिसत आहेत आई, वर्षताई. आणि आता आज म्हटलं चला आता पुढची गडबड चालू राहील, कारण की उद्या गणपती आहे, उद्या स्थापना होईल, तर सगळ्यांची गडबड राहील. तर म्हटलं चला आता इथेच व्हिडिओ एंड करू आपण. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.